अहो रुमाल. पाकिट. मला जरा बोलायचंय. तो पास काढलाय ट्रेनचा, तो कुठे आहे? घाईच्या वेळी अशा गोष्टी विसरत जाऊ नका. हो मला जरा बोलायचंय. आत्ता नाही. आता नाही तर मग उशीर होईल. तेच सांगतोय, उशीर होईल मला. नाही म्हणजे पुढे सगळ्यालाच उशीर होईल. राजा, अरे ती काय म्हणते ते ऐकून तरी घे. ताय, ए ताय, अरे आई एक नंबर पाय लागू. अरे भावड्याडी एक नंबर पाय लागू. ए काय मी काय बोलतो, काय ठरलं? नाही म्हणजे अगं बाय माझे, आता लेट नको करू, नाही तर सगळ्या स्टेशनवरच्या गाड्या जायच्या आणि तुम्ही स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये. नाही नाही तसं नाही म्हणजे आम्ही आता तेच बोलत होतो आम्ही. हा मग तू काय ते सांग पटकन, मी लगेच लिहून घेतो. नाही म्हणजे आता एवढंच ठरलंय की याच आठवड्यात जायचंय नाही का हो? या आठवड्यात? नाही नाही, या आठवड्यात नाही. लक्ष्मी जरा ये 2 मिनिटं. लक्ष्मी, तू असं अचानक घाईकुतीला आल्यासारखं काय वागायला लागलीस? मी काय काय ऐकू तिला आल्यासारखं केलं? आपलाच वेळ छान जावा म्हणून प्रयत्न करते ना मी. म्हणून आत्ता हे सगळं? अरे आता नाही तर मग कधी? बाबू गेली 10 वर्ष आपण कुठे गेलो नाही आहोत. मान्य आहे मला, आपण नाही गेलो 10 वर्षांमध्ये, पण आपण कधी जाणार नाहीच आहोत असं नाहीये ना. थांब ना, जाऊया आपण आत्ता. नको का? का म्हणजे काय? पुन्हा सगळ्यांच्या समोर मला कोंडीत पकडल्यासारखं करू नकोस लक्ष्मी. वैभव मी असं काही करत नाहीये, तुला असं वाटतं. मी कधीचा तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते, तू आपला सारखा चिडलेला वैतागलेला. तुझ्याशी बोलावं की नाही हे कळत नाही मला. बोलूया नंतर, पण आधी हे सगळं थांबव. वैभव आपण 2 दिवस बाहेर जायचंच आहे आणि हे ठरलंय. मी कंटाळले. थांब ना थोडं, जाऊया. का आता का नको? आता नाही जमणार आहे मला. का? काम आहे मला. का मस्तच नेहमी तू घे की सुट्टी. लक्ष्मी हे बघ, ऐक, मला या आठवड्यामध्ये 2 दिवस बाहेर जावं लागणार आहे, मुंबईच्या बाहेर. म्हणजे म्हणजे पुन्हा मी एकटी. एकटे कशाला? आई आणि भाऊ आलेत ना आता. मग पुरुषांना ना काही कळतच नाही. बरं नाही करणार, नाही करणार, पण आता मला जमणार नाही. जमेल, मी जमले. नाही जमणार आहे. काम हेच कारण आहे ना. हो मग ठीक आहे ना, मी तुझ्या कामाच्या ठिकाणी फोन करून बोल. लक्ष्मी काय हरकत आहे? वैभव आपण जायचंच आहे आणि हे ठरलं. बघ मी गुड मॉर्निंग. ओ हो हो हो, अरे वहिनी तुम्ही? अगं बाई, तुम्ही आज इथे कशा काय आलीये? ह्यांना मदत करायला. यांना म्हणजे भंडारीला? हो. पाहिलं भंडारी, कामाचं प्रेशर इतकं वाढलं ना की शेवटी वहिनीने बोलवावं लागलंच तुला. एक एक पण आता बघ, काम कशी पटापट होतील, हो की नाही हो वहिनी? हो ना, लोकेशन फायनल झालं सुद्धा. वाव ग्रेट. वहिनी फार बरं झालं तुम्ही आज इथे आलात. मला वाटतं तुम्ही तयार व्हा लवकर, शूटिंग करायचं ना. हो आम्ही तयारच आहे, मेकअप बिकअप करून रेडी आहोत. मी चाललोच होतो सेट वरती, जाता तर म्हटलं हा लवकर म्हणून आलो. हा, मी पण आपला हा आला म्हणून मी आल्या. मीच तिला म्हटलं चल हाय करून जाऊया म्हणून. बरं वहिनी, तुम्ही आज दिवसभर आहात ना इथे? हो हो, अगदी इथेच आहे. चला बरं होईल, म्हणजे आज ना आपल्याला दिवसभर गप्पा मारता येतील. तुम्हाला सेटवरच्या सगळ्या यांच्या गमती जमती सांगता येतील. नक्की मजा येईल. सेट वरती काम चालतं,
हे लक्षात ठेवा. अरे हो, तिथे डिस्टर्ब करून नाही चालणार ना. हा मग एक काम करूया वहिनी, आपण इथेच गप्पा मारत बसूया ना. हो चालेल ना, खूपच मजा येईल. हो ना. आणि भंडारीला पण खूप मज्जा येईल है ना भंडारी. आणि त्यानिमित्तानं वहिनी थोडासा भंडारीवर वॉच पण राहील ना. काय दत्ता भाऊ? हा वॉच. लोकेशन ना मस्त आहे भाऊजी. हो दत्ता भाऊ, लोकेशन फायनल झालं. हो झालं ना सर. क्या बात आहे भाऊ. हे बघा. ए मला बघू ना. अरे वा वा, क्या बात आहे. पूल आहे ना तिथे, स्विमिंग पूल आहे. अरे वा, मग आता स्विमिंग आहे का नाही. हे नाही म्हणाले. ये भंडारी, याला काय अर्थ आहे यार. हो वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही काय याचं ऐकू नका. हो पण ते परमिशन नाही म्हणतात ना. अहो कोण तुम्हाला परवानगी देत नाही, मी बघतो ना. अहो प्रोड्युसरचे मिसेस आहात तुम्ही, तुम्हाला कोणी नाही म्हणू शकत नाही. आणि मी आहे ना तुमच्या पाठीशी, सुपरस्टार एके काय. मजा येईल. आणि ना तिथे पाठी मोठं मैदान पण दिसतंय. अरे वा, मग आता तिथे क्रिकेट. हो हो म्हणजे काय दत्ता भाऊ, हा. वहिनींची फरमाईश आहे, क्रिकेटचा सेट बरोबर घ्या. हो क्रिकेटचा सेट बरोबर घ्या, लिहून घ्या, इकडे तिकडे बघू नका. म्हणजे काय, 3 स्टंप आणि 1 बॉल घेऊ नका, हरवला तो गोंधळ होईल. 15-20 बॉल घ्या काय ग. आणि ते बेल्स पण घ्या. हो सर. वहिनी तिथे घोडे पण आहेत म्हणे. अय्या घोडे. हो ना. हो. अरे हा बरं झालं दत्ताभाऊ आठवलं. तिकडे जेवणाची काय चौकशी म्हणजे जाऊन बघितली टेस्ट वगैरे का, इकडनं फोन करून विचारलं तुमचं जेवण चांगलं आहे का. नाही जेवण चांगलं आहे, म्हणजे बरं आहे. हा बरं वहिनी, मी काय म्हणतो, बघा कसं प्रपोजल वाटतं. आता तिकडे गेल्यानंतर अख्खं युनिट एका हॉटेलमध्ये आणि तुम्ही आणि भंडारी साहेब एका वेगळ्या हॉटेलमध्ये. म्हणजे काय आहे, बऱ्याच वर्षांनी तुम्हाला पण जरा प्रायव्हसी ना. चालेल चालेल. म्हणजे कसं, तुम्ही सगळे इथे सेटवर मज्जा करा आणि आम्ही दोघं तिकडे मज्जा. हा. इकडे जर इकडे काय इकडे इकडे ये ये आले. काय हो? माझ्यावर चल. काय झालं? ये ये सांगतो ये. काय झालं? काय आचरटपणा झालाय तुझा. अय्या मी काय केलं? तुला कळतंय का काय. ते लोक मजा करतात, मजा. हो ना, मजाच करायचं तर चाललंय. तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस मग. मी हा मी कामावर लक्ष ठेवतेय. हे असं असं नाही हं. तुम्ही मला काहीच करू देत नाही. हे बघ, हा पोरखेळ नाहीये. इथे सगळं सिरियसली चाललेलं आहे. हा, इथे मजा बिजा काही चालत नाही. इथे नाहीच, तिकडे लोकेशनवर. इथे सुद्धा कामच करायचंय, मजा नाही. तुम्ही करा ना काम, मी ना कामामध्ये पण मजा आणीन. तुझा काय संबंध. मी येणार आहे ना. तू अहो मग सांगते का इतका वेळ, मी येणार आहे. मी काय बोलतो, ते शनिवार रविवारी काय करताय तुम्ही, सॅटर्डे संडे. काही नाही का. हा तर मी काय म्हणतो, हॅलो, शिट यार. तिला बॅटरी संपली वाटतं भाऊजींची. नाही पण एवढा तर कळला ना, सॅटर्डे संडेला भाऊजी आहेत म्हणून. एव्हरीबॉडी, हॅलो 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 हॅलो. आपण येत्या शनिवार रविवारी शूटिंगसाठी आउटडोअरला जातो आहोत.